दिनांक 1 मे ते 15 ऑगस्टपर्यंत शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं महाराष्ट्रातील अमराठी रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी मराठी प्रशिक्षण अभियान आम्ही चालू केलं होतं परिवहन विभागाच्या माध्यमातून। आणि काल उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री आदरणीय उदयजी सामंत यांच्या उपस्थितीत त्या अभियानाचा समारोप करण्यात आला। ह्या कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील 1,65,600 अमराठी रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी आमच्याशी संवाद साधला। कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघाच्या वतीनं हे अभियान पूर्णपणे राबवण्यात आलं होतं। ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या आशीर्वादाने हे अभियान यशस्वीपणे आम्ही राबवू शकलो। प्राध्यापक प्रदीप ढवळ यांनी ह्या सगळ्या अभियानासाठी सर्वतोपरी सहकार्य केलं आणि त्यांच्याच माध्यमातून हे सगळे वर्ग राज्यामध्ये 160 ठिकाणी आम्ही 1600 साहित्यिक जे शिक्षक बनले होते त्यांच्या माध्यमातून केलेलं आहे। काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी अशी सूचना केली की ह्या 105 दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांनी मराठी शिकलं तर त्यांचं कौतुक करणं गरजेचं आहे, परंतु त्याचबरोबर मराठी शिकण्यासाठी अजूनही त्यांना जर मुदत हवी असेल तर त्यांना आपण पुढे ह्या अभियानाच्या माध्यमातून मराठी शिकू। आणि त्या माध्यमातून काल त्यांनी तसं जाहीरही केलं। मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिला आणि ह्या पुढेही ते अभियान चालू आमच्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून करू असं सांगितलं। परिवहन विभागानं जो अभियान चालू केला होता त्याला तो फक्त 105 दिवसाचा होता आणि परिवहन विभाग हे काही मराठी भाषा विभाग नसल्याकारणानं आम्ही त्याचा समारोप कालच केलेला आहे। आमच्या डिपार्टमेंटचे सर्व अधिकारी सर्व कर्मचारी यांच्या माध्यमातून भविष्यामध्ये जी काही 12 ऑगस्ट 2026ची नियमावली आम्ही बनवली आहे आणि कायद्यामध्ये त्याचं रूपांतर करून जे काही अमराठी रिक्षा टॅक्सी चालक असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचं सुतोवाच आमच्या डिपार्टमेंटने केलेलं आहे आणि त्या संदर्भात मी उद्या मंत्रालयामध्ये बैठकसुद्धा लावलेली आहे। प्रामुख्यानं संपूर्ण महाराष्ट्र राज्यात ऑटो रिक्षा व टॅक्सी संवर्गातील एकूण 9,78,541 वैध परवाने आतापर्यंत आम्ही दिलेले आहेत। त्यापैकी 9,16,884 ऑटो रिक्षा परवाने तर 61,657 टॅक्सी परवाने आहेत। आमच्याकडे आमच्या अभियानामध्ये ज्यांनी सहभाग नोंदवला असे 1,65,600 लोक आहेत जे अमराठी होते आणि ज्यांनी मराठी शिकण्याचा प्रयत्न केला। त्यांना प्रमाणपत्रही कोकण मराठी साहित्य परिषदेच्या माध्यमातून देण्यात आलं, परंतु हे 9,78,541 यातनं 1,65,000 जरी काढले तरी जवळजवळ 8 लाख लोक रिक्षा आणि टॅक्सी चालवणारे जे ड्रायव्हर्स आहेत ते महाराष्ट्रामध्ये आहेत। हे जरी पकडलं की 25 ते 30% त्यातील मराठी रिक्षा टॅक्सी चालक असतील तरी सुमारे 6 लाख अजूनही अमराठी रिक्षा टॅक्सी चालक हे महाराष्ट्रामध्ये रिक्षा आणि टॅक्सी चालवत आहेत। त्यामध्ये MMR क्षेत्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहेत, कारण MMR क्षेत्रामध्ये ऑटो रिक्षा परवाने 4,24,304 आजपर्यंत दिले गेलेले आहेत आणि टॅक्सी परवाने 38,083 दिलेले आहेत, म्हणजे 4,62,357 हे परवाने दिले गेलेले आहेत। त्यामुळे 1,65,000 वगळले तर जवळजवळ आम्ही जो अंदाज बांधलेला आहे 6 लाख अजूनही अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांनी आमच्या ह्या अभियानाचा फायदा घेतलेला नाही। भविष्यामध्ये ठीक आहे त्यांनी तो फायदा घ्यावा, कारण हे अभियान पूर्णतः पुढे चालू ठेवण्याचा निर्णय मराठी भाषा विभागाने केलेला आहे आणि परिवहन खातं त्यांना पूर्णपणे सहकार्य करणार आहे। परंतु परिवहन खात्याची ही जबाबदारी नाही की मराठी शिकवावं। मानवतेच्या दृष्टिकोनातून जे काही आमचे अमराठी रिक्षा टॅक्सी चालक आहेत त्यांना 105 दिवसाचा आम्ही हा 1 मे ते 15 ऑगस्टपर्यंतचा कार्यक्रम केला होता आणि त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी सहभागी व्हावं असं त्यांना आव्हानही केलं होतं। मी त्या 1,65,000 रिक्षा टॅक्सी चालकांचं कौतुक करतो, अभिनंदन करतो, परंतु परिवहन विभागाला मात्र
उद्याच्या बैठकीनंतर कारवाई ही करावीच लागेल आणि त्यामुळे कारवाई कशी करायची, कुठल्या पद्धतीनं करायची, 12 ऑगस्ट 2026चा जो नियम आहे त्या नियमानुसार ती कारवाई होणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीनं पूर्णपणे आम्ही 6 महिन्याचा मास्टर प्लॅन उद्या बनवणार आहोत आणि त्या मास्टर प्लॅनमध्ये जे काही त्यामध्ये कायद्याच्या कक्षेमध्ये येतील तशा पद्धतीची कारवाई करण्याचा सुतोवाच आम्ही आमच्या सर्व अधिकाऱ्यांना उद्यापासून देणार आहोत. नवीन येणाऱ्या रिक्षा टॅक्सी चालकांना प्रशिक्षणाचं 3 महिने कालावधीत कशा पद्धतीचं प्रशिक्षण दिलं जाईल? नाही, प्रशिक्षण आमच्या वतीनं देण्याचं जे अभियान होतं ते पूर्णतः काल त्याचा समारोप झालेला आहे. RTO डिपार्टमेंटचं काम कायद्याच्या कक्षेमध्ये बसून ज्याला कायद्याच्या कक्षेमध्ये प्रमाणपत्र म्हणजे लायसन्स, बॅच किंवा परमिट दिलं गेलेलं आहे त्याच्या पद्धतीनं तो योग्य चालवतो का, गाडी योग्य प्रकारे चालवतो का, त्याच्याविषयी काही तक्रारी आहे का, त्याने दिलेलं लायसन्स वैध आहे की अवैध आहे, त्याचबरोबर मराठी भाषा त्याला प्रवाशांशी संवाद साधताना येते का, ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर RTO डिपार्टमेंटचं ते काम आहे. RTOचे अधिकारी ते काम करतील आणि त्यामुळे आम्ही काही आता कोणाला मराठी भाषा शिकवायला डिपार्टमेंटच्या वतीनं जाणार नाही, परंतु मराठी भाषा विभागाच्या माध्यमातून जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नावानं अभियान चालू केलेलं आहे त्या अभियानाला निश्चितपणे आम्ही सहकार्य करू. जे मराठी शिकले नाहीत, ज्यांना मराठी येत नाही अशा चालकांवरती काय कारवाई करणार? तो कायदा आहे म्हणून सांगितलं ना, कायद्यामध्ये बदल करून 12 ऑगस्ट 2026 रोजीचा जो कायदा आहे त्या कायद्यामध्ये स्पष्टपणे तरतूद करण्यात आलेली आहे की आमच्या विभागामध्ये तपासणी जर केली, तपासणी केल्यानंतर त्याला जर मराठी भाषा येत नसेल, जुजबी मराठीचं ज्ञान जर त्याला येत नसेल तर त्याला 1 महिन्याची नोटीस देण्यात येईल. 1 महिन्याची नोटीस दिल्यानंतर शेवटच्या दिवसापर्यंत जर त्याला मराठी भाषेचं ज्ञान आलं नाही तर त्याला आम्ही त्याचं जे लायसन्स आहे 3 महिने निलंबित करू. त्या 3 महिन्यामध्ये सुद्धा जर त्याला मराठी भाषेचं ज्ञान आलं नाही, जुजबी मराठी भाषा प्रवाशांशी त्याला बोलता आली नाही तर त्याचं लायसन्स जे आहे ते पूर्णतः रद्द करण्यात येईल आणि त्याचबरोबर जर परमिट दिलं गेलं असेल किंवा तो परमिट होल्डर असेल तो जेव्हा आमच्याकडे रिन्यू करायला येईल तेव्हाही त्याला जर मराठीचं ज्ञान नसेल तर त्याचं परमिटही रद्द करण्यात येईल. या संदर्भातली काही कारवाई तपासणी सुरू होणार आहे? उद्या ह्या संदर्भात बैठकीचं आम्ही आयोजन केलेलं आहे. बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेऊ आणि 6 महिन्याचा एक कार्यक्रम जो आहे तो कार्यक्रम आम्ही आमच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून राबवून घेऊ. कारण शेवटी मोठ्या प्रमाणात ती संख्या आहे. मी म्हणालो की 9,78,541 वैध परवाने आम्ही दिलेले आणि आमच्याकडे जी काही मराठी भाषेचं ज्ञान प्राप्त झालेले जे काही विद्यार्थी म्हणजे आम्ही आमच्या अभियानामध्ये सहभाग नोंदवला ते 1,65,600 आहे. त्यामुळे ही संख्या मोठी आहे आणि संख्या मोठी असल्याकारणानं तशा पद्धतीचं पुढे कसं जायचं, मराठी भाषा येत असेल तर खूप आनंद आहे, मराठी भाषिक असतील तर खूप आनंद आहे, परंतु महाराष्ट्रात व्यवसाय करायचा असेल, महाराष्ट्रात धंदा करायचा असेल आणि कुणाची जर मगरुरी असेल किंवा कुणी जर मुजोर असेल तर त्याच्यावर परिवहन विभागाच्या माध्यमातून कारवाई करणं हे अटळ आहे आणि त्या माध्यमातून कायद्याच्या कक्षेत राहून कारवाई करण्याच्या सूचना उद्याच्या बैठकीमध्ये आम्ही संबंधित सर्व अधिकाऱ्यांना देणार आहोत. मुंबईमधला एका रिक्षा चालकाचा व्हिडिओ आहे तो समोर आलेला पाहायला मिळतोय आणि तो म्हणतोय की आम्ही महाराष्ट्रामध्ये उद्योग करतो आहे, पैसा कमवतो आहे. जर उद्योग करत असतो तरी मराठी काय यायची गरज? बरोबर आहे. फक्त नवी मुंबईच नाही, बऱ्याच काही ठिकाणच्या जाणीवपूर्वक अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांनी असे व्हिडिओ पाठवलेले आहेत आणि ते व्हिडिओ पाठवल्यानंतर हे 1 ते 2% लोक आहेत जे अशा पद्धतीचे व्हिडिओ दाखवून मराठीचा अपमान करतात किंवा मराठी संस्कृतीला कुठेतरी तुच्छ लेखण्याचा प्रयत्न करतात. ही कारवाई चालू झाल्यानंतर त्यांना कळेल की व्हिडिओ प्रकाशित करणं किती योग्य आणि अयोग्य याची माहिती या दृष्टिकोनातून असे प्रकारचे व्हिडिओ व्हायरल केले जातात असं वाटतं? नाही, बघा, ज्यांना स्वतःचं काही अस्तित्व नाही आहे, ज्यांना काही राजकीय लाभ त्या माध्यमातून घ्यायचा अशी लोक जर असे व्हिडिओ टाकत असतील तर ते चुकीचे. पोलिसांनी सुद्धा त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करायला हवी असं मला वाटतं. भंडारा आणि आपलं गोंदिया जिल्ह्यात तिथल्या काही स्थानिक चालकांचं असं म्हणणं की आमचे जे प्रवासी आहेत ते अमराठी आहेत. मध्य प्रदेश असेल, छत्तीसगड इथले प्रवासी आहेत, त्यांच्याशी आम्हाला हिंदीमध्ये संवाद साधावा लागतो. महाराष्ट्र जर तुम्ही तिन्ही बाजूला बघितला, विदर्भामध्ये MP आहे,
सोलापूर, धाराशिव बघायला गेलं तर कर्नाटक आहे, तामिळनाडू आहे, तेलंगणा आहे, म्हणजे महाराष्ट्राच्या सगळ्या डहाणूला गेलात तुम्ही की गुजरात आहे. राज्याच्या सगळ्या बॉर्डरवर वेगवेगळी राज्य आहेत आणि वेगवेगळी राज्य असताना आमच्या डहाणूतले आदिवासी बंधूसुद्धा गुजरातीमध्ये बोलत असतात किंवा त्या बॉर्डरवर गेल्यानंतर तिथले गुजराती बांधवसुद्धा मराठीमध्ये बोलत असतात. त्यामुळे त्या राज्यामध्ये बॉर्डरवरची जी आहे ते क्षेत्र त्या सोलापूरची लोक कानडी भाषेत बोलतात, काही घरामध्ये सुद्धा कानडी भाषेमध्ये, मराठी असताना सुद्धा कानडी भाषेत बोलतात. बेळगावला आमचे मराठी लोक सुद्धा कानडी बोलतात आणि कानडी लोक सुद्धा मराठीत बोलतात. त्यामुळे हा काही भाषेचा आणि प्रांतीयवाद नाही, हा महाराष्ट्राची अस्मिता आणि संस्कृतीचा भाग आहे आणि महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्याला प्रत्येकाला मराठी येणं हे काळाची गरज आहे. त्यामुळे बॉर्डरवर तुम्ही कुणाशी कुठल्या भाषेत बोलतात तो तुमचा स्वतःचा अधिकार आहे आणि ते तुम्ही त्या पद्धतीनं बोलू शकता. या निर्णयाला अनेक संघटनांनी विरोध केला होता. आता या निर्णयाला अनेक संघटनांनी विरोध केला होता, म्हणजे जोडण्याचं म्हटलं होतं. त्यांचं समाधान झालंय का अजून काही? नाही, मला तर असं वाटतं त्यांना समाधान झालं असेल आणि त्यांची जी मागणी होती की आम्हाला मुदत द्या, कोणी सांगितलं 1 महिन्याची मुदत द्या, कोणी सांगितलं 3 महिन्याची मुदत द्या. बघा 105 दिवसाची मुदत दिली, त्यामध्ये 1,65,00,000 सहभागी झाले होते सगळे रिक्षा आणि टॅक्सी ड्रायव्हर. आता आम्ही कायदा सुद्धा असा केला आहे की ताबडतोब कोणावर कारवाई नाही, कुणाचं ताबडतोब परमिट रद्द करत नाही, ताबडतोब लायसन्स रद्द करत नाही, त्याचा बॅच आम्ही रद्द करत नाही. आम्ही पहिले त्याला नोटीस देणार, 30 दिवसाच्या मुदतीमध्ये तो जर नाही शिकला तर आम्ही त्याचं लायसन्स जे आहे फक्त निलंबित करणार, रद्द करणार नाही. परत 3 महिन्यामध्ये जर तो मराठी नाही शिकू शकला, प्रवाशांशी मराठीमध्ये त्यांनी संवाद नाही साधला तर मात्र आम्हाला त्या ठिकाणी त्याचं लायसन्स रद्द करावं लागेल. सर, काल तुम्ही एवढा मोठ्या उत्साहामध्ये कार्यक्रम घेतला, मात्र त्या कार्यक्रमामध्ये वंदे मातरमच्या म्हणजे बॉलिवूडचं गाणं आहे ते लादण्यात आलं. नाही, त्यावर एकनाथ शिंदे साहेबांनी खेद सुद्धा व्यक्त केलाय. बघा, संयोजक ज्या पद्धतीनं त्यांना जबाबदारी देण्यात आलेली होती, वंदे मातरम, जनगण मन आणि महाराष्ट्र गीत, हे आता आपल्या प्रत्येक शासकीय कार्यक्रमामध्ये आपण ती गीतं सादर करत होतो. संयोजकाच्या चुकीमुळे जर कुठलं गाणं लागलं असेल, परंतु एक गोष्ट मात्र त्या ठिकाणी आहे, बॉलिवूडचं जरी गाणं होतं तरी वंदे मातरमच होतं, परंतु शासकीय कार्यक्रमात वंदे मातरम जे वाजवायला पाहिजे ते त्यांनी वाजवलं नव्हतं. ही चुकी त्या ठिकाणी झाली होती आणि त्याबद्दल त्या संयोजकांचे एकनाथ शिंदे साहेबांनी कान सुद्धा टोचलेले आहे. राज्यातल्या सगळ्या शिवसेनेच्या लोकप्रतिनिधींना रामभाऊ म्हाळगी या संस्थेमध्ये उत्तरला प्रशिक्षण दिलं जाणार आहे. भाजप आणि संघाप्रमाणे प्रशिक्षण संस्कृती जी आपल्या पक्षात रुजवली जाण्याचा प्रयत्न. बघा, शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी जेव्हा शिवसेनेची स्थापना केली, मराठीचा मुद्दा घेऊन आम्ही पुढे चाललेलो असताना हिंदुत्वाची कास शिवसेनेनं पकडलीच होती आणि ती कायम आहे. आजही रामभाऊ म्हाळगे यांच्या नावानं चाललेल्या उत्तनच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये अनेक दिग्गजांचं त्या ठिकाणी मार्गदर्शन झालेलं आहे आणि चांगलं काहीतरी घेऊन त्या म्हाळगे प्रबोधन घेऊन जर काही लोकप्रतिनिधी जात असेल तर भविष्यामध्ये संघटना वाढीसाठी, पक्ष वाढीसाठी किंवा जे विचार आहेत ते विचार, हिंदुत्वाचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी शिवसैनिक किंवा शिवसेनेच्या नेत्यांना जर त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात आलेलं असेल तर ते अतिशय योग्य आणि एकनाथ शिंदे साहेबांनी पुढाकार घेऊन त्या ठिकाणी मार्गदर्शन करण्याची भूमिका घेतलेली. कालच्या कार्यक्रमामध्ये भाजपचे नेते जे आहेत ते उपस्थित बरेचसे होते, ज्यांची नावं होती ते उपस्थित नव्हते. तुम्हाला ठाण्यात बघा, शासकीय पाहायला मिळतं. नाही, असं बिलकुल नाही. आता शासकीय त्या कार्यक्रमामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांचं सुद्धा नाव होतं. मग तुम्ही असं का म्हणाला नाहीत की मुख्यमंत्री आले नाही? काही प्रत्येकाला काही कार्यक्रम असतात. एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाच्या मंत्र्यांनी तो कार्यक्रम हा आयोजित केला होता, त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांची वेळ घेऊन आम्ही तो कार्यक्रम ठरवला होता आणि त्याच्या निमंत्रण पत्रिका राजकीय शिष्टाचारानुसार प्रत्येक पक्षाच्या लोकांना दिल्या होत्या. त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि भाजपचे सगळेच नेते मंडळी होते. तुम्ही असं म्हणालात की मराठीवर प्रेम असलेले लोक या ठिकाणी आलेले आहेत, कुठेतरी भाजपच्या पदाधिकाऱ्यांची अनुपस्थिती आणि नाही, असं बिलकुल त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी असं मी म्हणा. तुमच्याकडे एक ट्विट केलं आहे, ते म्हणतात की धाराशिवचा विकास हाच आहे का? कारण धाराशिवच्या तामलवाडी नाक्यावरती अनेक दुकानदारांच्या स्टॉल जे आहेत ते तोडण्यात आले, परंतु त्याच्या बाजूलाच
तुमचं एक रिसॉर्ट तयार होतोय तिकडे कुठलीही कारवाई झाली नाही, गरिबांवरती कारवाई. सर्वप्रथम तर एक गोष्ट सांगतो की मी कुठलीही रिसॉर्टच्या बांधकामासाठी कुठलीही जमीन घेतलेली नाही. हर्षवर्धन सकपाळ साहेबांनी थोडंसं त्या ठिकाणी जाऊन पाहणी करून कुणाच्या तरी सांगण्यावरनं अशा प्रकारे जर काही ट्विट केलं असेल तर दुर्दैव आहे. ते प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आहे. राज्यामध्ये ह्या सगळ्या हायवेच्या टपऱ्यांवर ड्रग्स मोठ्या प्रमाणात विकला जातो आणि मी ठामपणे सांगतो, मी धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि एसपींना स्पष्टपणे सूचना केलेल्या आहे की ह्या टपऱ्यांवर ज्या पद्धतीनं ड्रग्सची विक्री केली जात असेल, पेडलर त्या ठिकाणी असेल तर नेस्तनाबूत करा. माननीय सुप्रीम कोर्टानं सुद्धा हायवे लगतच्या सगळ्या टपऱ्या आणि अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याच्या सूचना केलेल्या आहेत आणि तसे निर्देश राज्यातील सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले आहेत. परंतु हर्षवर्धन सकपाळ साहेब जर ड्रग माफियांना अभय देण्यासाठी किंवा त्यांच्याकडून जे हप्ते वसुली करतात कुठल्या पक्षाचे लोक, मला तोंड उघडायला लावू नका, परंतु अशा प्रकारे हप्ते वसुली करणारे आणि जे विष आहे, जे ड्रग्स आहे, जे धाराशिव जिल्ह्यामध्ये तुळजापूर सारख्या शहरामध्ये जी महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे त्या शहरामध्ये ड्रग्सचे मोठ्या प्रमाणात व्यवसाय करणारी लोक जर अशा टपऱ्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी कुठल्या तरी राजकीय पक्षाचा आधार घेत असेल तर हे राज्याचं दुर्दैव आहे. त्यामुळे मी त्यांच्याच विदर्भातला शेतकरी आहे. मला काय राज्यामध्ये कुठे शेती घ्यायची किंवा कुठे नाही घ्यायचे अधिकार मला प्राप्त झालेले आहेत, परंतु ड्रग व्यवसायाशी संबंधित अशा टपऱ्यांवर कारवाई करू नये म्हणून जर अशा प्रकारचे काय आरोप होत असेल तर त्यांनी समोर यावं. मी उद्यापासून अजून रस्त्यावर उतरून ड्रग पेडलरच्या मागे लागून ते कारवाई करायला सांगेल. आणि मी अजूनही स्पष्टपणे सांगतो, मला काय कुणाच्या परवानगीची गरज नाही आहे, मी सक्षम आहे, परंतु ड्रग्स माफियांच्या पाठीशी जर कोणी उभं राहत असेल तर ठामपणे मी त्याला विरोध करेन. सर, या ड्रग्स माफिया जे तुळजापूरचं प्रकरण तुम्ही म्हणतो यामध्ये राजकीय नेत्यांचे देखील आहेत ते सहभाग. मी त्या ठिकाणी एसपींना स्पष्टपणे सूचना दिलेल्या आहेत. कुठल्याही पक्षाचे राजकीय नेत्यांचा वरदहस्त असेल, भले तो शिवसेनेचा असू द्या, भाजपचा असू द्या, राष्ट्रवादीचा असू द्या, काँग्रेसचा असू द्या, कुणालाही सोडायचं नाही आणि मोक्का अंतर्गत प्रत्येकावर कारवाई करायची अशा स्पष्ट सूचना केलेल्या आहेत. आणि स्वतः ड्रग माफियांच्या विरोधामध्ये मी रस्त्यावर उतरून लढाई करील अशा सुद्धा सूचना केलेल्या आहेत. त्यामुळे हर्षवर्धन सकपाळ साहेब, तुमच्या पक्षाची भूमिका पुढे नेत असताना निदान अशा ड्रग्स माफियांवर तरी तुम्ही कारवाई करत असताना आड येऊ नका अशी माझी तुम्हाला विनंती आहे. हुसेन दलवाईंनी एक दावा केलेला आहे की एकनाथ शिंदे हे काँग्रेसमध्ये आहेत, ते येणार होते. कसं बघताय याकडे? आता हुसेन दलवाई कुठल्या पक्षात आहेत तेच मला अजून माहित नाही. ते कधी समाजवादीमध्ये असतात, कधी अशा व्यक्तीनं शिंदे साहेबांबरोबर बोलावं म्हणजे दुर्दैव. आणि ते सध्या आहेत कुठे हे पण मला माहिती नाही. पृथ्वीराज चव्हाणांनी सुद्धा एक प्रकारे दुजोरा दिलेला आहे की मी सध्या पृथ्वीराज चव्हाण. आता पृथ्वीराज चव्हाण साहेब राजकीय प्रवाहाच्या बाहेर गेलेले नेते स्वतःच्या प्रसिद्धीसाठी जर राजकीय प्रवाहामध्ये आम्ही आहोत हे दाखवण्यासाठी मोठमोठ्या नेत्यांवर, दिवंगत नेत्यांवर, म्हणजे दुर्दैव आहे, गोपीनाथ मुंडे सारख्या नेत्यांवर आरोप करणं, एकनाथ शिंदे साहेबांसारख्या नेत्यांवर अशा पद्धतीचं भाष्य करणं हे दुर्दैव आहे. त्यांनी निदान बाकीच्या आमच्यासारख्या सैनिकांच्या मागे लागावं म्हणजे आम्ही त्यांना सडेतोड उत्तरं देऊ. सर, एक शेवटचा प्रश्न. SIR ची सध्या सुरू आहे. SIR संदर्भामध्ये मोठी मोहीम आहे ती सुरू आहे. मात्र ज्या पद्धतीने समोर येतात 2,08,00,000 ही वस्तुस्थिती आहे की SIRच्या मोहिमेमध्ये काल तो शेवटचा दिवस होता, परंतु अजून बरेच काही तक्रारी नागरिकांच्या आहेत. माझंही स्वतःचं जर तुम्ही भूमिका विचाराल तर मी निवडणूक आयोगाला एवढीच विनंती करेल की SIRच्या मोहीम कार्यपद्धती खरोखर खूप चांगली आहे, परंतु लोकांना ते समजण्याला थोडासा वेळ लागतोय, त्यामुळे त्याच्यासाठी मुदतवाढ मिळाली. हाँ, 2 मिनट हिंदीचं नाही मेरे को हे काय ड्रग माफियांचे वगैरे दुर्दैव है. सर, जिस तरीके से मराठी को लेके सख्ती बरती जाएगी, क्या कुछ कहेंगे उस बारे में? कितने लोगों ने अब तक मराठी सीखने में आगे बढ़े? राज्य में पूरे राज्य में 9,78,541 हमने वैध परवाने दिए. उसमें से 9,16,884 जो है ऑटो रिक्शा वालों को परवाने दिए हैं और साथ ही में 61,657 टैक्सी के परवाने दिए गए हैं.
आदरणीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट बालासाहब ठाकरे मराठी अभियान प्रशिक्षण वर्ग हमने 1 मई यानी महाराष्ट्र दिन से स्वातंत्र्य दिन तक चालू किए थे और उस दौरान करीबन 1,65,600 लोगों ने इस अभियान में अपना नाम दिया था और उनको जो प्रमाण पत्र है वो भी कोकण मराठी साहित्य परिषद और मुंबई मराठी साहित्य संघ के माध्यम से दिया गया है। अभी ये जो लोग हैं उनको तो मराठी आती है क्योंकि वो भाषिक संवाद उतना ही जरूरी है जितना प्रवासियों के साथ वो कर पाए और इसी तरह से हम ये चाहते हैं कि आगे भी जो हमारे रिक्शा टैक्सी चालक भाई है बहन है उनको मराठी जुज़बी जो है उसका ध्यान होना जरूरी है। इसके लिए एकनाथ शिंदे साहब ने हमें दोनों मंत्रियों को सूचना की है कि मराठी भाषा अभियान आप आगे भी चालू रखो और मराठी भाषा के मंत्री उदय सामंत जी ने उनको परमिशन भी दे दी गई है। कोकण मराठी साहित्य संघ के माध्यम से वो काम तो आगे भी चलेगा मगर आरटीओ डिपार्टमेंट ये मराठी भाषा अभियान के लिए नहीं है। आरटीओ डिपार्टमेंट कानून की तरफ से जो भी कोई कानून के दायरे में रह के काम करेगा उनको सपोर्ट करेगा और कानून के बाहर अगर कोई काम करते रहेगा तो उसको कार्रवाई करेगा। इसके लिए हमने कल मंत्रालय में एक बैठक भी बुलाई है और उस बैठक के माध्यम से करीबन और भी 6 लाख के आसपास अमराठी रिक्शा टैक्सी चालक है उन्होंने मराठी भाषा सीखना चाहिए। इसके लिए प्रयास हम करेंगे और साथ ही में वो नहीं सीखेंगे तो उनके ऊपर 12 अगस्त 2026 को जो आरटीओ का नया कानून बनाया कि अगर मराठी नहीं आता रहेगा तो हम 1 हफ्ते का मोहलत देंगे, 1 महीने का मोहलत देंगे। 1 महीने में वो अगर मराठी सीख नहीं पाए तो उनको जो लाइसेंस है 3 महीने के लिए निलंबित किया जाएगा और 3 महीने में भी वो मराठी सीख नहीं पाए तो उनका लाइसेंस रद्द किया जाएगा। तो ये हमारा कानून है और कानून के हिसाब से हम कार्रवाई करेंगे। भविष्य में भी हमारे राज्य में बहुत बड़ा राज्य है, हम हमारे राज्य में आजू बाजू के राज्य से आने वाले सभी जो रिक्शा टैक्सी ड्राइवर है उनको यही आह्वान करते हैं कि ये महाराष्ट्र की संस्कृति है, महाराष्ट्र की परंपरा है। मराठी में अभिजात भाषा का दर्जा आदरणीय पंतप्रधान जी ने दिया, उसका आदर करना आपका भी कर्तव्य है जैसे हमारा कर्तव्य है। तो आप भी मराठी सीखिए और इस अभियान में आप भाग ले लीजिए मगर कानून के खिलाफ अगर कुछ आप करोगे तो उसके ऊपर हमें कार्रवाई करनी पड़ेगी। सर उन लोगों के लिए क्या कहेंगे जो वीडियो जारी कर रहे हैं? और नहीं देखिए जो भी कुछ गलत लोग वीडियो जारी करते हैं, हम महाराष्ट्र में खाएंगे पिएंगे मौज मस्ती करेंगे, ऑटो रिक्शा चलाएंगे, टैक्सी चलाएंगे और भी गाड़ियां हम लेंगे और वो भी चलाएंगे, आपको जो करना है वो करो, इस तरह की कुछ मैसेजेज और कुछ वीडियो हमारे कुछ भाइयों ने भेजे हैं। ये कार्रवाई हमारी चालू होने के बाद उनको पता चलेगा कि महाराष्ट्र सरकार का कानून क्या है और महाराष्ट्र सरकार के कानून के खिलाफ अगर कोई कार्रवाई करते रहेंगे तो हमें निश्चित रूप से कानून के दायरे में रखते हुए उनके ऊपर भी कार्रवाई करनी पड़ेगी। बल्कि इतना भी मैं कहना चाहता हूँ कि ऐसे वीडियो जो समाज के दो मराठी और हिंदी भाषिकों में वाद निर्माण करने का जो कोशिश करते हैं उनके ऊपर कानूनी कार्रवाई पुलिस ने भी करनी चाहिए। सर आज 3 दिन हो गया, 15 तारीख को ये मियाद खत्म हुई थी। प्राइमरी तौर पे राज्य सरकार की तरफ से क्या कुछ कार्रवाई जो है की गई? नहीं देखिए कार्रवाई करके कोई वो कार्रवाई के दायरे में आके उनका कानूनन उनके ऊपर ऐसा हमारे कोई निर्णय है भी नहीं और हम करना भी नहीं चाहते। मगर जैसे आपने कहा कि कोई वीडियो अगर देता रहेगा पब्लिश करता रहेगा तो ऐसे जो लोग हैं मुजोर जो है मगरूर जो है वो महाराष्ट्र में खाएंगे पिएंगे व्यवसाय करेंगे पैसे कमाएंगे और महाराष्ट्र के खिलाफ अगर बात करेंगे मराठी के खिलाफ अगर बात करेंगे तो उनके ऊपर कानूनन हमको कार्रवाई करनी पड़ेगी। सर जैसा कि आपने कहा कि मराठी काम चलाऊ भाषा सीखनी पड़ेगी उन्हें और वो निर्धारित कैसे होगी, हम ये समझना चाहते हैं कि कार्रवाई कैसे प्रारूप लेगी और कैसे आगे बढ़ेगी। नहीं वही मैं कहता हूँ ना कि 12 अगस्त 2026 को जो हमने कानून बनाया कि पहले हमारे आरटीओ के अधिकारी जांच करेंगे, उनके साथ मराठी में संवाद करेंगे, जो प्रवासियों के साथ मराठी में संवाद करना है अगर उनको आता रहेगा तो कोई उसके ऊपर कार्रवाई नहीं होगी, मगर नहीं आता रहेगा तो उनको नोटिस दी जाएगी। 1 महीने के अंदर अगर वो फिर हम उनको आरटीओ के अधिकारी पूछेंगे कि आपको मराठी आती है क्या, वो अगर मराठी उनको आई तो बिल्कुल कार्रवाई नहीं होगी, मगर नहीं आए तो 3 महीने के लिए उनका जो लाइसेंस है वो निलंबित किया जाएगा। मगर 3 महीने में वो अगर सीख नहीं पाए तो वो लाइसेंस रद्द किया जाएगा। पूरी पावर सर आरटीओ अधिकारी की पूरी की पूरी पावर आरटीओ अधिकारियों की है और कानून में वैसा
हमने लिखित स्वरूप से GR भी निकाला। सर कल इसी को लेकर आपकी बैठक होने वाली है, मास्टर प्लान बनाया जाएगा किस तरह से बैठक वो कल ही बैठक हो जाएगी। हमारे परिवहन आयुक्त आज नहीं है, रजा पे है, इसलिए नहीं तो आज ही बैठक लेने वाली थी और कैबिनेट भी है, इसलिए आज नहीं हो पाएगी। अगर कल बैठक लेंगे उसके बारे में निर्णय ले लेंगे। सर विपक्ष की तरफ से एक मुद्दा ये उठाया जा रहा है कि जो राज्य में जगह जगह पर अलग अलग जगहों में रोड की स्थिति खराब है, कई मौतें हो रही हैं गड्ढों से गड्ढों में गिरकर। नहीं देखिए, कल ही एकनाथ शिंदे साहब ने निर्णय लिया गड्ढों के लेते हुए, बहुत ही गंभीर शासन है महायुति सरकार के माध्यम से। नासिक हो, ठाणे हो, पुणे हो या चाकन हो, सब जगह पे गड्ढों की वजह से लोगों को तकलीफ हो रही है, यह हकीकत है। इसके लिए गड्ढों के बारे में निर्णय लिया गया है कि किसी भी हालत में गणेशोत्सव के पहले पूरे राज्य के गड्ढे बुझाने चाहिए और शासन बहुत ही गंभीरता से गड्ढों को लेके हर महानगर पालिका, हर जिलाधिकारी को सूचना कर रही है। गणपती मंडळाच्या मध्ये शिवसेना कशी उभी राहणार आहे? मुंबईमधला ठाण्याचा पण मोठा उत्सव आहे। नहीं देखिए, जो भी संयोजन राम गणेश गडकरी रंगायतन में था, वंदे मातरम के बजाय उन्होंने वंदे मातरम का लता मंगेशकर जी के सुरबद्ध किया गया हुआ गाना लगाया गया था। कोई भी गलत उसमें नहीं था वो गाने में, मगर वंदे मातरम जो शासकीय निर्णय केंद्र सरकार ने किया है उसके माध्यम से ही होना चाहिए था। तो आदरणीय उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहब ने नाराजगी जताई है। भविष्य में ऐसे कार्यक्रम में ऐसे गीत बजाने से पहले संयोजकों ने देखना चाहिए कि क्या बजा रहे हैं। कॅबिनेट मंत्र्यांचा निर्णय घेतला असेल तर तो बदलण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना राहील, असा काल शासन निर्णय जारी झालेला आहे। पण शेवटी शासन निर्णय काल जरी जाहीर झाला असेल तरी राज्याचे सार्वभौम हे मुख्यमंत्रीच असतात। ते आम्ही जरी एखादा निर्णय घेतला आणि तो निर्णय जर काही चुकीचा आहे असं जर त्यांना वाटलं तर ते निर्णय तेव्हाही बदलू शकत होते। ह्या संदर्भात त्यांनी जर शासन निर्णय जाहीर केला असेल तर खूप चांगलं आहे, कारण शेवटी काही चुकीच्या पद्धतीनं आमच्या अधिकाऱ्यांकडून आमच्याकडे काही प्रस्ताव येतात, मंत्री म्हणून आम्ही सही करून पुढे जातो आणि त्या माध्यमातून पुढे ते इम्प्लिमेंट होतं, पण नंतर कळतं की नाही ते चुकीचा तो निर्णय होता। अशा निर्णयामुळे काही चुकीचे निर्णय जर मंत्रिमंडळाच्या माध्यमातून किंवा मंत्र्यांच्या माध्यमातून होत असेल तर मुख्यमंत्र्यांचं त्यावर नियंत्रण राहील, त्यामुळे ताबडतोब ते रद्द करू शकतील। त्यामुळे कायद्याची अडचण कुठे निर्माण होणार नाही, कदाचित यासाठी त्यांनी तो GR केला असेल। उत्सवामध्ये मुंबईमध्ये गणेशोत्सव शिवसेना मुंबई ठाण्यातल्या मंडळांमध्ये ठामपणे देणार, कारण अनेक अडचणी असतात आणि उत्सव साजरा करणारी पक्ष म्हणून तुमच्याकडे बोलतात। नाही बरोबर आहे। आता पूर्ण कोकणामध्ये दहीहंडी असू द्या, गणेशोत्सव असू द्या, नवरात्रोत्सव असू द्या, वेगवेगळे आमच्या उपक्रम जे आहे शिवसेनेच्या माध्यमातून आणि एकनाथ शिंदे साहेब नेहमीच प्रोत्साहन देत असतात अशा उत्सवांना। जर काही अडचण असतील किंबहुना म्हणजे कोकणामध्ये जाणाऱ्या ज्या एसटी सोडल्या जातात, 2000हून जास्त एसटी हे आमच्या शिवसेनेच्या वतीने सोडल्या जातात सगळ्या कोकणवासियांसाठी। त्यामुळे ज्या ज्या उत्सवामध्ये ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता असेल त्या गोष्टीची पूर्तता करण्याची जबाबदारी शिवसेनेचे नेते म्हणून आमच्याकडे आहे आणि आम्ही त्याच्याकडे फार गांभीर्याने बघत असतो। राज्यावरती 9 लाख कोटींचा कर्ज असताना शक्तीपीठ महामार्ग जो आहे याचा हस्ता धरला जातोय, त्यामुळे कुठेतरी ही चिंताजनक बाब आहे असं सुप्रिया सुळे म्हणतायत। नाही, आता सुप्रिया सुळे काय म्हणतात त्याकडे लक्ष न देता राज्याचा विकास कसा होईल ह्यासाठी माननीय मुख्यमंत्री आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री काम करत असतात। निश्चितपणे राज्याचा विकास त्यांच्या काळामध्ये जेवढा झाला नाही तेवढा पुढे नेण्याचं काम आमचं सरकार करतं आहे, याचा मला अभिमान आहे। कांग्रेस का ये स्टैंड है कि जो स्टैंडेज स्टैंजास है वो नहीं गाया जाएगा, जो पहले के 2 स्टैंजास हैं वही गाए जाएंगे। सीधा नहीं। देखिए, केंद्र शासन इस बारे में केंद्र शासन का जो भी निर्णय होगा वो निर्णय हमारे लिए बंधनकारक होगा। लेकिन कांग्रेस के द्वारा इस तरीके की भूमिका दी जाने का जो प्रयास किया जा रहा है, क्या आपको लगता है एक वीडियो सोनिया गांधी जी का भी वो एक्सटेंडेड जो स्टैंडर्ड है वो गाने को कांग्रेस कह रही है सर पूरा वंदे मातरम। देखिए, कांग्रेस नेशनल लेवल पे क्या करती है ये कांग्रेस को ही पता है और इसके लिए कांग्रेस इतनी पीछे है। आज जो वीडियो हमने देखा है, सोनिया गांधी जी वंदे मातरम के प्रति उनको आदर होना चाहिए, तो वंदे मातरम एक साइड में बजाया जा रहा है, एक साइड में राहुल गांधी वंदे मातरम के ओठों पे बोल रहे हैं और एक साइड में सोनिया गांधी जी गुस्सा हो रही है खड़गे जी के ऊपर। तो ये बहुत ही निंदनीय है। देश के प्रति जिन जिन को आदर होना है, वंदे मातरम के प्रति उनको आदर होना ही है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।
आहे